बीकेसी मध्ये पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। त्यांना पंतप्रधान मोदींच्या 1000 रुपयांची मदत दिली जाईल। एका क्लिकवरती तब्बल 1.25 लाख नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये ही पंतप्रधान सन्मान निधीची रक्कम वळती केली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे आणि अनेक वेगवेगळ्या परियोजनांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। MMRDA ग्राउंडमध्ये अजून एक आकर्षणाचं केंद्र एका योजनेकडे असणार आहे। आपल्यासोबत विनोद मिश्राजी आहेत भाजपचे। मला एक सांगा की नेमकं हॉकर्सला कशा पद्धतीनं मदत जी आहे ती पंतप्रधानांच्या हस्ते आता होणार आहे। आज जो सर्वात मोठा मदत मुंबईकरांना, जे गरीब मुंबईकर आहेत त्यांना होणार आहे ते प्रधानमंत्री स्वनिधी या माध्यमातून होणार आहे। या स्कीममध्ये कोविड काळात महाराष्ट्र सरकार कोणालाही मदत केली नाही। जे मच्छीमार होते, वडापाव विक्रेते होते, फुटपाथवर विक्रेते होते, हमारी महिला बचत गट होती, त्यांना एक पैशाची मदत केली नाही। मदत केली तर कोणाला केली? जे 5 स्टार हॉटेलवाले होते, 5000 करोड बिल्डरला दिले, मोठे मोठे ठेकेदार होते त्यांना दिले आणि एक दमडीची मदत केली नाही। म्हणून जेव्हा प्रधानमंत्री मोदीजीने 10,000ची मदत केली पाहिजे, योजना आखली, 8,000 लोकांना बेनिफिट झालं आणि तेव्हाचे महाविकास आघाडी सरकारने त्यावर स्थगिती दिली, म्हणून लोकांना मदत मिळाली नाही। परत प्रधानमंत्री येणार आहेत, तो योजना त्या लोकांच्या व्यवसाय करण्याकरता मुंबई महानगरपालिकेने कॅम्प केले। 1,18,000 लोकांना हे बेनिफिट मिळणार आहेत। आज माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते ते क्लिक करणार, उद्घाटन करणार आणि ऑनलाईन त्यांच्या खात्यामध्ये ते 10,000ची रक्कम जाणार आहे। हा मला वाटतं की देशाचा नाही तर तो दुनियाचा सर्वात मोठा विक्रम असणार आहे। आणि जे आमचे मच्छी विक्रेते ताई असणार, भाजीवाले असणार, रोडवर कामगार, महिला बचत गट असतील, त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे। एका रणनीतीच्या माध्यमातून अशा पद्धतीने एक पाऊल भाजप आणि शिंदे गट जे आहे ते करताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन आसिफ सोबत रौनक कुकडे, ABP माझा, मुंबई।